एका बाजूला एसी ऑफिस, मोठा पगार, कॉर्पोरेट लाईफ आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर ऑटो चालवण्याचं काम. जर तुम्हाला सांगितलं की एका महिलेने 9 वर्षाच्या IT कंपनीतली नोकरी सोडून स्वतःच्या मनःशांतीसाठी ऑटो ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला तर? होय, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आज दर महिन्याला जवळपास 60,000 रुपये कमावते आणि म्हणते, मी आता आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या महिलेचं संपूर्ण प्रेरणादायी कहाणी. तिने कॉर्पोरेट जग सोडण्याचा निर्णय का घेतला, ऑटो ड्रायव्हर बनल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं आणि सोशल मीडियावर लोक तिच्याबद्दल काय म्हणत आहे. IT मधील करिअर. ही महिला जवळपास 9 वर्ष IT क्षेत्रात काम करत होती. ती एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर होती. सगळं बाहेरून परफेक्ट दिसत होतं. चांगला पगार, प्रतिष्ठित नोकरी, आरामदायी ऑफिस, पण वास्तव काही वेगळंच होतं. दररोजचं डेडलाईन, सततचा ताण, लांब कामाचे तास, मीटिंग्स आणि वैयक्तिक आयुष्याला वेळच नाही. हळूहळू ती मानसिकदृष्ट्या थकू लागली. कॉर्पोरेट लाईफमध्ये पैसा होता पण समाधान नव्हतं. आयुष्य बदलणारा निर्णय. एका टप्प्यावर तिला जाणवलं, जर नोकरीमुळे माझं मानसिक आरोग्यच खराब होत असेल तर असा पैसा कमावून काय उपयोग. आणि मग तिने घेतला एक धाडसी निर्णय. IT क्षेत्र पूर्णपणे सोडून ती ऑटो रिक्षा चालू लागली. होय, सुरुवातीला लोकांनी तिला वेड्यात काढलं. काहींनी म्हटलं, इतकी चांगली नोकरी सोडून ऑटो चालवणार. तर काहींनी तिच्या निर्णयावर टीका केली. पण ती ठाम होती. तिला पैसा नाही तर तिला मनशांती हवी होती. ऑटो ड्रायव्हर म्हणून नवीन आयुष्य. ऑटो चालवण्यास सुरुवात केल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता ती स्वतःच्या वेळेनुसार काम करते. कोणताही बॉस नाही, कोणतेही ऑफिस पॉलिटिक्स नाही, कोणतेही मानसिक घुसमट नाही. आणि ती म्हणते, मी आता जास्त शांत आहे, आनंदी आहे आणि आयुष्य जगत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आजही महिन्याला जवळपास 60,000 पर्यंत कमाई करते. सोशल मीडियावर चर्चा. ही कथा सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोक म्हणाले, खरं यश म्हणजे आनंद आणि समाधान. तर काहींनी सांगितलं, कॉर्पोरेट जगातील ताण इतका वाढला की लोक आता साधं पण शांत आयुष्य निवडत आहे. एका युजर्सने लिहिलं, तिचे पैशापेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं आणि हे खरंच धाडस आहे. तर काही लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला, ऑटो चालवण्यामध्ये संघर्ष आहेत, मग हा निर्णय योग्य आहे का? ही कथा आपल्याला एक मोठी संदेश देते. समाज नेहमी यशाचं मोजमाप मोठ्या पगाराने आणि मोठ्या पदाने करतो. पण खरं यश म्हणजे काय? दररोज ताणात जगणं की कमी ग्लॅमरस काम करून आनंदाने जगणं? प्रत्येक व्यक्तीची सक्सेसची व्याख्या वेगळी असते. काहींसाठी कॉर्पोरेट ऑफिस हे स्वप्न असतं, तर काहींसाठी स्वतःच्या मनाप्रमाणे जगणं हेच खरं स्वातंत्र्य असतं. IT मॅनेजर ते ऑटो ड्रायव्हर, एका महिलेचा हा प्रवास आज लाखो लोकांचा विचार करण्यास भाग पाडतो आहे. तुम्हाला काय वाटतं? तिने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुम्ही असता तर असा निर्णय घेतला असता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी व्हिडिओसोबत. धन्यवाद.